जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावणार आहे। तेव्हा जायकवाडी धरणातून नियमानुसार 1200 क्युसेसने पाणी सोडण्याची प्रमुख मागणी घेऊन जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 या कार्यालयाला घेराव घालून टाळे ठोकण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत दिला होता। त्याचप्रमाणे आज रोजी सकाळी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 या कार्यालयाला घेराव घालून टाळे ठोकण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धरणावर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाणी पाळ्या वेळेवर येत नसल्यामुळे अनेक शेतकरी खासदार साहेबाला दररोज तक्रार करत होते। मागच्या 8-10 दिवसापासून खासदार साहेबांनी हा प्रश्न तडीस नेण्यासाठी वरच्या एसीना सीना बऱ्याच अधिकाऱ्यांना फोनवर संवाद साधला, पण साधूनही काही फायदा झाला नाही। ज्या क्षमतेनं पाणी सुटायला पाहिजे होतं 600 क्युसेसनं पाणी चालू होतं 122ला, त्या 122ची 1600ची कॅपॅसिटी आहे, पण वरच्या सीईएसीचं असं म्हणणं आहे की 3600 सोडलं तर 1600 येतं आहे, वरूनच 2200 सुटलं आहे आणि 2200 सुटल्यानंतर 1200 जर दिलं 1100 जर दिलं तर या परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सिंचन होते। खासदार साहेब बोलल्यानंतर 600चं 800 क्युसेसनं पाणी दिल्या गेलं, पण ते दिल्या गेल्यानंतरही ज्या पाथरीच्या खाली ज्या महत्त्वाच्या चाऱ्या आहेत 68, 70, 69, 70च्या मोठ्या चारीला 1 तारखेला पाणी येणार होतं, आज 17 तारीख आली। 68ला मागच्या 15 दिवसापासून खालच्या शेतकऱ्यांना ताडकळच्या खाली जे खडाळापर्यंत जाते इकडं खाली पूर्णिला एकूरकरपर्यंत येते, या कोणत्याही शेतकऱ्याचं भुईमुग असेल ऊस भिजलेला नाही। म्हणून काल खासदार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन आज या जायकवाडीच्या विरोधात, या प्रशासनाच्या विरोधात आणि या जायकवाडीच्या धरणावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याची 68% शेती गेलेली आहे आणि वरच्या फक्त 28% गेलेली आहे। पण असं जरी असेल तर या सत्ताधारी पक्षातल्या काही पदाधिकारी आणि प्रशासनातले काही वरचे अधिकारी यांच्या नियोजनामुळं, यांच्या दादागिरीमुळं हे खाली पाणी येत नाही। काल खासदार साहेबांना सांगितल्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आज या जायकवाडीच्या ऑफिसला घेराव घातला, ताले ठोकले, सगळ्या कर्मचाऱ्यांना लेखणी बंद केलं आणि केल्यानंतर या उन्हामध्ये वरच्या सी साहेबाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर सी साहेबांना आश्वासन दिलं आहे की उद्या बुधवार रात्रीपर्यंत गुरुवार सकाळपर्यंत आम्ही 1100 क्युसेसनं पाणी सोडू। 1100 क्युसेसनं जर पाणी सोडलं तर परभणी जिल्ह्यातील आमची 70 असेल, 68 असेल, 69 असेल, या सगळ्या चाऱ्याला पाणी आल्यानंतर तेलपर्यंत पाणी जाते। तर मला इथल्या येईना एकच विनंती करायची की जसं वरून व्हायले तसं तुम्ही इथं तरी होऊ देऊ नका। इथं जेव्हा 70ला, 68ला, 69ला पाणी येते, तुम्ही आधी टेलला न्या, टेल टू हेड या, कारण खालचा शेतकरी उपाशी राहिला आणि वरचे शेतकरी भिजवायले। म्हणून जे या एवढ्या उन्हाच्या पाऱ्यामध्ये, एवढ्या उन्हामध्ये जे वयस्कर शेतकरी या आंदोलनासाठी आलेत, सन्माननीय खासदार साहेबांच्या आंदोलनाला, विनंतीला मान देऊन त्या सर्व शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि प्रशासकांना विनंती करतो की आम्हाला उद्या या परभणी जिल्ह्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी आहेत, पण जागृत लोकप्रतिनिधी आदरणीय बंडू जाधव यांचं मी सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की साहेब आपण ज्वलंत प्रश्नावर, कारण 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा तुमचा पिंड असल्यामुळं आपण नेहमी जागृत काम करता, म्हणून तुमचे आभार मानतो, सर्व शेतकऱ्याचे आभार मानतो। धन्यवाद। 3 जून 2025 रोजी जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 या कार्यालयास कुलूप ठोकण्याच्या स्वरूपामध्ये एक आक्रोश आंदोलन केलेलं होतं। त्याचं कारण की जायकवाडी प्रकल्पाचं कालव्याचं जे पाणी आहे ते संबंधित शेतकऱ्यांना भेटत नव्हतं। जायकवाडीच्या कालव्याचा 122 पासूनचा भाग हा परभणी जिल्ह्यामध्ये येतो। 122ला विसर्ग क्षमता होळी व धुळवडीच्या दिवशी 2 दिवस नियोजन वरच्या कार्यालयाचे बिघडल्यामुळे ती विसर्ग क्षमता आपल्याला प्राप्त झालेली नव्हती। अपेक्षित विसर्ग क्षमता आपल्याला 1000 क्युसेक्स होती 122ला, पण ती प्राप्त झाली होती 600 क्युसेक्स। त्या अनुषंगाने आपलं B68 वितरिकेचं रोटेशन चालू होतं, त्यापैकी खंडाळा वितरिकेला पाणी जाणे शक्य नव्हतं कारण तेवढा अपेक्षित हेड प्राप्त नव्हता। संबंधित शेतकऱ्यांचे आंदोलन कार्यालयाला आल्यानंतर मान्य मुख्य अभियंता यांच्यासोबत त्यांचे दूरध्वनीवर बोलणं करून देण्यात आलेले आहे। मुख्य अभियंता यांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत 1100नी विसर्ग क्षमता देण्याचे आश्वासन दिले। त्या आश्वासनावर हे आंदोलन आजच्या दिवशी स्थगित करण्यात आलेलं आहे। प्राप्त झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातल्या B68चं रोटेशन संपून जाईल, त्यानंतर आपण B70 आणि B67 चालू करणार आहेत। 1100 विसर्ग क्षमता प्राप्त झाल्यावर आपल्या विभागातील सर्व
कर्मचारी व सर्व डेप्टी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर हे मिळून ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचतील याची खबरदारी घेतील. परंतु 1100 विसर्ग प्राप्त होणं गरजेचं आहे. 1100 विसर्ग प्राप्त नाही झाला तर आपलं रोटेशन हे विस्कळीत होत आहे. तर ती जबाबदारी माननीय मुख्य अभियंता यांनी दिलेली आहे. आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की या विभागास 1100 विसर्ग 122चा जो आमचा CR आहे तिथं प्राप्त होईल परवा दिवशी संध्याकाळपर्यंत. तो विसर्ग प्राप्त झाल्यावर आम्ही जबाबदारीने सर्व शेतकऱ्यांना पाणी देऊ.